ग्रामीण भागात पुन्हा एकदा गॅस टंचाईची भीती निर्माण झाली आहे। मध्य पूर्वेतील तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये इंधन तुटवड्याचा अफवा वेगाने पसरताना दिसत आहेत। याचा थेट परिणाम आता ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांवर होताना दिसतोय। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीने आधीच सर्वसामान्य त्रस्त आहेत आणि आधी गॅस सहज उपलब्ध होतो, पण मग तुम्ही आता हे काहीतरी रजिस्ट्रेशन केलं असेल ना? हा, मग मिळत नाही, फक्त ऐकलं एवढंच ना? अच्छा अच्छा, बरं बरं। त्यातच वितरणातील कडक नियमांमुळे नागरिकांची अडचण वाढली आहे। 25 दिवसांपूर्वी दुसरे सिलेंडर मिळत नसल्याने आणि डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड अनिवार्य झाल्याने गॅस वेळेवर मिळेल का याची चिंता वाढली आहे। ऑनलाईन बुकिंग करताना साईट आणि पोर्टल जाम होण्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत। याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात एक वेगळे चित्र दिसत आहे। गृहिणी पुन्हा एकदा पारंपरिक चुलीकडे वळताना दिसत आहेत। डोक्यावर सरपणाच्या मुळ्या, शेतातील लाकूड, गोवऱ्या, काड्या यांचा साठा करण्याची लगबग सुरू झाली आहे। काही ठिकाणी तर शाळकरी मुलेही या कामात मदत करताना दिसत आहेत। गॅस टंचाईच्या भीतीमुळे घराघरात पुन्हा चुली पेटताना दिसत आहेत। दरम्यान काहींना पारंपरिक चुलीवरील जेवणाचा अनुभव पुन्हा एकदा मिळणार असल्याची चर्चा देखील रंगू लागली आहे। मात्र ही परिस्थिती तात्पुरती आहे की गंभीर संकटाची चाहूल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।